आता आपण फायनान्शियल अवेन्यूज किंवा ॲसेट क्लासेस बघणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे, जिथे ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर आपण इन्व्हेस्ट करू शकतो. यामध्ये रिअल इस्टेटपासून इक्विटी असेल, कमोडिटी असेल, फिक्स्ड इन्कमच्या स्कीम्स असतील, हे सगळे पॉईंट्स आपण टच करणार आहे. पण त्या महत्त्वाच्या पॉईंट्सवर जाण्याआधी त्या सगळ्या ॲसेट क्लासेसपेक्षा किंवा फायनान्शियल अवेन्यूजपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाची वॉर्निंग तुमच्यासाठी आहे. ती म्हणजे कोणताही फायनान्शियल अवेन्यू असू दे किंवा कोणताही ॲसेट क्लास असू दे, जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं आहे की नॉर्मल रिटर्न्सपेक्षा अवाजवी रिटर्न्स काहीतरी कोणीतरी आपल्याला क्लेम करतं आहे, कोणीतरी आपल्याला प्रॉमिस करतं आहे, तर अशा वेळेला सावध होणं फार गरजेचं आहे. आणि अशा ॲसेट क्लासपासून किंवा अशा फायनान्शियल अवेन्यूपासून 4 हात लांब राहिलेलं चांगलं आहे. कधीतरी तुम्हाला असंही ऐकायला मिळेल अगदी तुमच्या जवळच्या मित्रांकडूनसुद्धा किंवा जवळच्या लोकांकडूनसुद्धा की अरे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, खूप चांगले पैसे ग्रो होतील, इथे टाकून बघ, हे करून बघ, ते करून बघ. पण अशा वेळेला वी हॅव टू बी यू कॅन से वी हॅव टू बी कॉन्झर्वेटिव्ह इनफ, वी हॅव टू बी थॉटफुल इनफ आणि आपण स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की नेमके हे अवाजवी अपेक्षा म्हणजे काय? तर अगदी टिपिकल मूवीमध्ये वगैरे असतं, हिंदी मूवीमध्ये की 21 दिन में पैसा डबल, यावर तरी युजली लोकांचा विश्वास असतच नाही अशा पद्धतीच्या ॲसेट क्लासेसमध्ये किंवा अशा पद्धतीच्या क्लेम्समध्ये. पण तरीसुद्धा गेल्या बऱ्याच वर्षामध्ये 2 ते 3 पद्धतीचे वेगवेगळे स्कॅम्स झालेत. एक सांगली अटपाडी साईडला जवळजवळ 300-350 कोटीचा घोटाळा झाला आहे, जिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रिप्टोकरन्सीज, वेगवेगळ्या इन्कम स्कीम्स, वेगवेगळ्या फिक्स मंथली इन्कम स्कीम्स लोकांना दिल्या जायच्या. पुणे मुंबई साईडलासुद्धा झालं आहे. इस्पेशली ऑप्शन ट्रेडिंग करण्याच्या दृष्टीने सुद्धा अशा पद्धतीचे स्कॅम होत असतात. यामध्ये युजली स्कॅमरची किंवा जो कोणी तुम्हाला अशा पद्धतीचं ल्युक्रेटिव्ह प्रोडक्ट विकायची ज्याची इच्छा आहे तो माणूस किंवा तो ग्रुप काय करतो की तुम्हाला असं काहीतरी देतो, अशी काहीतरी भारी ऑफर देतो विच इज टू गुड टू बी ट्रू किंवा विच इज टू गुड टू बिलीव्ह. म्हणजेच काय की तो तुम्हाला सांगेल की आम्ही तुम्हाला दर महिन्याला फिक्स 4% देऊ, दर महिन्याला फिक्स 5% देऊ, एका वर्षामध्ये पैसे डबल होतील, तुम्ही इथे टाका, फक्त तुम्हाला इथे इतक्या कमी किमतीमध्ये रिअल इस्टेटची प्रॉपर्टी मिळणार आहे, त्यामध्ये खूप मोठा रेंट मिळणार आहे. तर अशा सगळ्या वेळेला तुम्ही तुमचे लीगल फील्डमध्ये असणारे किंवा कदाचित फायनान्स फील्डमध्ये असणारे जे मित्र आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करा. ज्या लोकांनी ऑलरेडी अशा पद्धतीच्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांच्याशी बोलून बघा. आणि या पद्धतीच्या जे स्कॅमस्टर्स असतात, स्कॅमर्स असतात, हे काय करतात, एक प्रकारची स्टँडर्ड मोडस ऑपरेंडी वापरतात, जिथे चेन इन्कम स्कीम बऱ्यापैकी दिली जाते. म्हणजेच एका माणसाला ती गोष्ट विकायची, तो माणूस ती पुढं विकेल, तो माणूस त्याच्या पुढे विकेल, MLM पद्धतीची. त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला असं जाणवेल की इथे फार मोठी चेन इन्वॉल्ड आहे वरच्या बाजूला आणि खूप लोकांच्याकडून वेगवेगळे रेफरन्सेस येतात आणि खूप अनरिअलिस्टिक क्लेम्स होतात, तर अशा वेळेला सावध राहणं गरजेचं आहे. स्टँडर्ड रिटर्न जो मानला जातो, वाजवी अपेक्षा ज्याला आपण म्हणू, तो रिटर्न कुठेतरी 15%, 20%, 24%, मॅक्स टू मॅक्स 30% किंवा अगदी ॲट द मोस्ट म्हटलं तरी 39 ते 40%चा CAGR तुम्हाला मिळत असेल तर इट इज ओके. पण एनीवन ऑर एनी कंपनी, एनी ऑर्गनायझेशन क्लेमिंग समथिंग बियॉन्ड दॅट आणि क्लेमिंग समथिंग टू गुड टू बी ट्रू, अशा वेळेला तुम्हाला खूप सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि जे कोणी तुम्हाला अशा गोष्टी ऑफर करतायत ते रेग्युलेटेड बॉडीजच्या अंडर रजिस्टर्ड आहेत की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. कारण कुठेही आपला जो खूप कष्टाने कमवलेला पैसा आहे, कष्टार्जित पैसा आहे, तो इन्व्हेस्ट करायच्या आधी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. नाहीतर थोड्याशा हायर रिटर्नच्या हव्यासापायी आपला जो मुख्य मुद्दल आहे, आपली जी प्रिन्सिपल आहे, जी आपण गुंतवणूक करणार आहे ज्याची, तीच आपण बऱ्याच वेळेला हरवून बसू शकतो. त्यामुळे हे एक महत्त्वाचं डिस्क्लेमर. आणि यानंतर आता आपण बघूया ॲसेट क्लासेस किंवा फायनान्शियल अवेन्यूज.